लग्न म्हटलं की सनई चौघडे, अक्षता आणि नवरीची वाट पाहणारा नवरदेव डोळ्यासमोर येतो. पण मध्य प्रदेशातील देवासमध्ये मात्र एक वेगळाच खेळ झाला. बघा, रविवारी सकाळी देवासच्या माता टेकडी मंदिरामध्ये 42 नवरदेव गळ्यामध्ये गुलाबाचे हार घालून, कपाळावर टिळा लावून आणि भाड्याच्या का होईना पण गाड्यांमधून वराड घेऊन अगदी टिप टॉप तयार उभे होते. पुढे 24 तासात तुमच्या गळ्यामध्ये वरमाळा पडणार असं त्यांना सांगितलेलं होतं. बिचारे नवरदेव आज तर मी बोहल्यावर चढणारच चढणार या आनंदामध्ये दिवसभर त्या मंदिरातच पाय लावून उभे होते. पण जसजशी रात्र झाली तस तसा नवरदेवांचा जीव वर खाली व्हायला लागला. तिथं ना नवरी आली ना कोणती वरात आली. शेवटी काय, कपाळाला हात लावून आणि सुकलेले हार गळ्यात तसेच घेऊन सगळ्या नवरदेवांना 2चे 4 न होताच माघारी जावं लागलं. या तरुणांना इंदूरच्या एका अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देण्याचं गाजर एका टोळीनं दिलेलं होतं. पण फुकट नाही बरं का, यासाठी सुद्धा त्या नवरदेवांकडूनच चांगली मोठी रक्कम उकळलेली होती. म्हणजे आधी खिसा रिकामा केला आणि नंतर स्वप्नांचा सुद्धा पार कचरा केला. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून 2 मुख्य सूत्रधारांना बेड्या सुद्धा ठोकून त्यांना पोलीस कोठडीमध्ये डांबलंय. बाकीच्या दोघांचा शोध सध्या सुरू आहे. बघा, सध्या घडत चाललेल्या या घटना पाहिल्या की एवढंच सांगावंसं वाटतं, कुठल्याही अनोळखी मॅट्रोमनी वेबसाईट किंवा ॲप किंवा मध्यस्थांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. लग्नाआधीच पोत्यानं पैसे मागणाऱ्यांपासून 4 हात लांब राहिलेलं बरं. नाहीतर देवासच्या नवरदेवांसारखी हळद लागली पण नवरीच पळाली अशी अवस्था व्हायला नको. त्यामुळे जरा सावध राहा. आणि हो, अशा घटना तुमच्यासोबत जर घडल्या असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.